नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 18 नोव्हेंबर म्हणजे सोमवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे। कार्तिक महिन्यातील चतुर्दशी तिथी ही गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते। या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:28 समाप्त होणार आहे। 18 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी व्रत केले जाईल। या दिवशी चंद्रदेवाला अर्घ्य दिले जाते। चंद्रोदय रात्री 8:10 होईल। तर मंडळी, प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्दशीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी हे व्रत येत असते। हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो। या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा करून चंद्रदेवतेचे दर्शन घेऊन मग हे व्रत सोडले जाते। अशी या व्रताची थोडक्यात पाळवणूक आहे। श्री संकष्टहर गणपती हे या व्रताच्या गणपतींचे नाव आहे। हे व्रत सुरू करताना पुरुष किंवा महिलांनी श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी हे व्रत सुरू करावे किंवा अंगारकी चतुर्थीनंतर जी पहिली संकष्टी चतुर्थी येते त्यापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता। सतत 21 संकष्टी चतुर्थी व्रत करून मग उद्यापन केले जाते। काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत, तर काही जण सतत संकष्टीचा उपवास आचरण करतात। संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्याआधी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावं। संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावं। दिवसभर गणेशांचे चिंतन करत उपवास करावा। आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ हे ग्रहण करावेत आणि आपला उद्योगधंदा करावा। संध्याकाळी किंवा रात्री आवश्यकता वाटली तर आंघोळ करून मग पूजा करावी। हे व्रत पुरुष स्त्री दोघंही करू शकता। हे व्रत 2 प्रकारे केले जाते। एक म्हणजे मिठाची संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे पंचामृताची संकष्टी चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपती बाप्पांना महानैवेद्य दाखवून हे व्रत सोडले जाते। या दिवशी नैवेद्यामध्ये गणपती प्रिय मोदक केले जातात। या दिवशी भाविक कडक उपवास करतात, चंद्राचे दर्शन घेतात। चंद्र प्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण या दिवशी आवर्जून केलं जातं। तर हे व्रत साध्या सोप्या पद्धतीने कसं करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, विद्येचे देवता असलेले गणपती भक्तांची आराध्य दैवत आहेत। आपल्यावर आलेले संकट ते दूर करतात आणि कठीण प्रसंगी ते आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शनही करत असतात किंवा मार्ग दाखवतात, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे। तसेच बाप्पांची मनोभावे प्रार्थना करायची असते। धूप दीप दाखवून आरती करावी। त्याचबरोबर शुद्ध पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करावा। त्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून जोडविड्याच्या पानावर अक्षदांवर श्री गणेशांची स्थापना आपण करावी। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा दीपधूप दाखवावा आणि फूल अर्पण करावं। श्री गणेश प्रिय मोदक आपण या दिवशी आवर्जून प्रसादामध्ये ठेवावेत किंवा तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्यही करू शकता। संध्याकाळी चंद्रोदयानंतर आपण उपवास सोडायचा असतो। चंद्राला हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात, जल अर्पण करावं आणि त्यानंतर व्रत हे पूर्ण करावं। नंतर संकट निवारण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करावी। अथर्वशीर्षाचे पठण या दिवशी आपण न विसरता करावं। संकष्टी चतुर्थी महात्म्य या दिवशी आपण वाचायचं आहे। 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण करावा। आरती म्हणावी। आरती झाल्यानंतर जर चंद्र दिसत नसेल तर चंद्रोदयाची दिलेली वेळ कॅलेंडरप्रमाणे पाळून आपण तो उपवास सोडावा। जेवणात गोड पदार्थ असावेत। आंबट खारट पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नये। जेवण झाल्यावर उत्तरपूजा करून मग गणपतींची मूर्ती उचलून देवाऱ्यात ठेवावी आणि धान्य आपल्या घरातील डब्यामध्ये बरकत म्हणून आपण टाकावं। पाणी तुळशीला वाहावं। संकष्टी चतुर्थीची कथाही सांगायची झाली तर एकदा गणपती उंबरावर बसून घाईघाईने जात असताना ते खाली घसरले। तेव्हा चंद्र त्यांना उपवासाने हसला। तेव्हा ते पाहून गणपतींना चंद्राचा फार राग आला। त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहीन त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्रानं
मोठे तप करून श्री गणेशांना प्रसन्न केलं. चंद्राच्या तपामुळे आणि सर्व देवतांच्या प्रार्थनेमुळे गणपतींनी चंद्राला शापातून मुक्त केलं. वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर यावर्षी खोटा आळ येईल. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिलं तर त्यावर खोटा आळ आला तर काय करावे. तेव्हा गणेशांनी सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत मनोभावे आचरण करावं, म्हणजे त्याची त्या खोट्या आळातून मुक्तताही होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सम्यंतक मणी चोरल्याचा आळ आला होता आणि तो आळ श्रीकृष्णांनी श्री संकष्टी चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी एक कथाही प्रचलित आहे. बालवृद्ध तरुण असे सगळ्यांनी करायचे खूप साधे सोपे हे व्रत आहे आणि शीघ्र फलप्राप्ती करणारेही आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला तसेच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी मानली जाते आणि या वेळेपासून आपण या व्रताची सुरुवातही करू शकतो. हे व्रत सुख समृद्धी देणारे मानले जाते. तसंच मनोकामना पूर्तीसाठी देखील हे व्रत आचरण केले जाते. या दिवशी श्री गणेशांना शमीची पाने अर्पण केल्याने आयुष्यातील दुःख दारिद्र्य हे दूर होतं अशीही मान्यता आहे. तसेच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष फलदायी मानली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे मनोभावे शुद्ध अंतःकरणाने निर्मळ भक्तीने हे व्रत आपण आचरण करावं. हे व्रत मनोभावे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात अशीही मान्यता आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.